जय हिंद मित्रांनो. बरेच मित्र मला कमेंट करत होते इंस्टाग्रामला असू द्या किंवा युट्यूबला असू द्या, सर 1600 मीटरला आमचं टायमिंग कव्हर होत नाही, आमचं टायमिंग 6+ जाते किंवा 5:30च्या आत येत नाही. तर काही जण बिगिनर सुद्धा आहेत की आम्हाला 1600 पळताच येत नाही, तर त्यांच्यासाठी आजचा वर्कआउट व्हिडिओ आहे. तर ज्यांचं टायमिंग 5 आहे त्यांनी बघितलं, नाही बघितलं तरी चालेल, पण ज्यांचं टायमिंग 6+ आहे त्यांनी व्हिडिओ नक्की बघा. त्यांना कळून जाईल की वर्कआउटचं शेड्यूल काय पाहिजे, आठवड्यात तुमच्या काय काय पाहिजे, त्यामुळे तुमचं टायमिंग लवकरात लवकर कव्हर होईल. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जे भरती करणारे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, आल्यानंतर आता हिवाळ्याचे दिवस आहेत, अप्पर घालून या, चांगली कपडे, गरमची कपडे घालून या आणि वर्कआउट चांगला करा. ज्यावेळेस तुमचा वॉर्मअप चांगला होईल, वॉर्मअप कसा करायचा, 10 ते 15 मिनिटं जॉगिंग करा, स्ट्रेचिंग करा, त्यानंतर स्ट्राईड लावा, त्यानंतर तुमचे किटवर या, प्रॉपर किटवर या, चांगले शूज वापरा आणि मेन वर्कआउटला सुरुवात करा. तर आपण आता वॉर्मअप झाला आपला, वॉर्मअप कशा पद्धतीने करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता बघूया सोमवारी काय वर्कआउट करायचा. तर मित्रांनो, सोमवारी तुम्हाला करायचा आहे पेस रन, किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी करायचा आहे 1 तास स्लो कंटिन्यू. तर स्लो कंटिन्यू करत असताना जे खूपच बिगिनर आहेत त्यांनी 35 मिनिटापासून चालू केलं तरी चालेल, आणि जे चांगले आहेत त्यांनी 5.5 मिनिट पर किलोमीटरने 10 ते 12 किलोमीटर रनिंग करायचं आहे. जे त्यापेक्षा चांगले आहेत त्यांनी 5 मिनिट पर किलोमीटरने 10 ते 12 किलोमीटर रनिंग करायचं आहे. कूल डाऊन करायचं, स्ट्रेचिंग करायचं. स्ट्रेचिंग कंपल्सरी आहे, रेग्युलर तुम्ही स्ट्रेचिंग केलीच पाहिजे. सोमवारचा वर्कआउट झाला. आता बघूया आपण मंगळवारचा वर्कआउट. मंगळवारी आपल्याला थोडंसं स्पीड करायचं आहे. त्यासाठी आपण करायचं आहे वॉर्मअप, 10 ते 20 मिनिट जॉगिंग करायचं आहे. त्यानंतर डायनामिक स्ट्रेचिंग तुम्ही सुरुवातीला केलं तरी चालेल, जर तुम्हाला माहित नसेल तर नॉर्मल वॉर्मअप तुम्ही करू शकता. तर ते झाल्याच्या नंतर तुम्ही करायचं आहे एबीसी ड्रिल, फुल एबीसी ड्रिल 20 मीटरने तुम्ही करायचं आहे. 20 मीटर एबीसी करायचं आहे, 20 मीटर तुम्ही वॉक बॅक यायचं आहे. एक प्रकार 2 वेळा करायचा आहे. तर एबीसी वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्ही करायचं आहे 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटरच्या 4-4 स्प्रिंटा करायच्यात. तुम्ही चांगल्या ऑल आउट स्प्रिंट करायच्यात. जर तुमच्याकडे टायर अवेलेबल असेल तर लास्टच्या रिपिटेशनला किंवा सुरुवातीच्या रिपिटेशनला तुम्ही टायर लावून एक एक वर्कआउट करू शकता. टायर तुमच्या मापाचा असावा, जास्त हेवी पण नसावा आणि जास्त लूज पण नसावा. तर तुम्ही टायर वर्कच्या व्हिडिओ आपण आपल्याकडे बघत असता युट्यूबला, इन्स्टाला, तर त्या पद्धतीने तुम्ही त्या फॉलो करा. मंगळवारचा वर्कआउट झालेला आहे. मंगळवारी पण तुम्ही चांगली स्ट्रेचिंग करा, वर्कआउट तुमचा फिनिश होतोय. वर्कआउटवर विश्वास ठेवा. सगळ्यात पहिलं तुमचा कोच जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. मंगळवारचा वर्कआउट झाला. आता बघूया बुधवारी. बुधवारी आपल्याला परत एकदा पेस रन करायचा आहे. पेस रन आपल्याला ठेवायचा आहे 6 किलोमीटर. आता सोमवारचा पेस बघा किती आहे, त्यापेक्षा थोडासा डाऊन आणायचा आहे. म्हणजे जर तुम्ही एक 5च्या पेसने केला असेल तर एक 4.5च्या पेसने किंवा 4च्या पेसने तुम्हाला हा पेस करायचा, थोडा हार्ड वाटला पाहिजे. तर ते करायचा 6 किलोमीटर, 4 मिनिट पर किलोमीटर तुम्ही 6 किलोमीटर करायचा. ट्राय करायचंय, जर गेला नाही तर डिवाइड करून करायचा. समजा जातच नसेल तर 2-2 किलोमीटर तुम्ही ते वर्क कंप्लीट करा. जात नसेल पण थोडा पेस वाढवा, पेस म्हणजे स्पीड वाढवा, लॅपचा पेस वाढवा तुम्ही. बुधवारचा वर्कआउट पेस रन होता, पेस रन आपला कंप्लीट झालेला आहे. गुरुवारी आपल्याला रिपिटेशन वर्क करायचा आहे. गुरुवारच्या रिपिटेशन वर्क आहेत आपल्या 200 मीटरच्या 8 ते 12 रिपिटेशन करा. 8, 10, 12 अशा तुम्ही रिपिटेशन करायचा आहे. तर त्या रिपिटेशन तुम्ही रेस पेसवर ठेवायचा. रेस पेस तुमचा असेल 35 ते 40 रिपिटेशन, म्हणजे 35 ते 40 सेकंदात तुमची रिपिटेशन एक गेली पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला रिकव्हरी घ्यायचे 2 मिनिट, अप्रॉक्स 2 मिनिट तुम्ही रिकव्हरी घ्यायचे. जे रिकव्हर होत नसतील त्यांनी 3 मिनिट 5 मिनिट घेऊन वर्कआउट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. थोडा हेवी जाऊ द्या वर्कआउट, थोडा एफर्ट लावा. जे चांगले आहेत त्यांनी 30-32 न आणले तरी रिपिटेशन चालेल. ज्यांचा वर्कआउट करून झालेला आहे, भरपूर दिवस झालेला आहे, ज्यांना स्पीड पाहिजे आहे त्यांनी ते वर्कआउट केला तरी चालेल. स्ट्रेचिंग करा, कूल डाऊन करा, स्ट्रेच फिनिश. त्या दिवशीचा वर्कआउट फिनिश गुरुवार. शुक्रवारी तुम्हाला परत रिपिटेशन वर्क करायचा आहे. रिपिटेशन वर्क थोडा हेवी असेल, त्यावेळेस तुम्ही शुक्रवारी 1200ची एक रिपिटेशन मारायचे, त्यानंतर किलोमीटरची एक रिपिटेशन मारायचे, 800ची एक रिपिटेशन मारा. ते तुमच्या रेस पेसवरच. कमीत कमी तुम्ही सुरुवात जर करत असाल, जे बिगिनर्स आहेत त्यांनी 1:30 ते 1:25 न लॅप जाऊ द्या 1200चा. त्या पद्धतीनेच तुम्ही सगळा वर्कआउट कंप्लीट करा. जे ऍडव्हान्स आहेत त्यांनी टार्गेट ठेवा की 1:15 1:20 न लॅप लावीन, असं लॅप म्हणजे राऊंड, तर ते राऊंड लावीन असं टार्गेट ठेवा. जे त्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत त्यांनी 1:10 लॅप लावला तरी चालेल. 1:10 1:15 जे आउट ऑफ टाकणार आहेत त्यांनी. झाला शुक्रवारचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला.
आता त्यामध्ये शुक्रवारच्या वर्कआउटमध्ये रिकव्हरी थोडी वाढवा. 3 ते 5 मिनिटाची रिकव्हरी घ्या रिपिटेशन नंतर. समजा 1200ची झाली, 3 ते 5 मिनिटाची रिकव्हरी घ्या किंवा पल्स रेटवर तुमची रिकव्हरी घ्या. त्यानंतर प्रत्येक सेट नंतर समजा किलोमीटर आली, परत 3 ते 5 मिनिटाची रिकव्हरी घ्या आणि वर्कआउट डन करून टाका. शुक्रवारचा वर्कआउट आपला डन झाला. आता बघूया आपण शनिवारचा वर्कआउट. शनिवारी आपल्याला करायचा आहे स्लो फास्ट. जर स्लो फास्ट असेल तर तुम्ही स्लो फास्ट करायचा आहे. 1 मिनिट फास्ट, 1 मिनिट स्लो. ह्यात तुम्ही करायचंय 10-10 मिनिटाचं 3 सेक्शन केलं तरी चालेल. म्हणजे 10 मिनिटं केलं, परत एक 3 ते 5 मिनिटाची रिकव्हरी घेतली, परत ते सेट केला तरी चालेल, किंवा टोटल 20 मिनिटं तुम्ही स्लो फास्ट केलं तरी चालेल. तुमच्या बॉडी कॅपॅसिटीनुसार ते स्लो फास्ट करा. त्यानंतर थोडासा कोर करा. कोर एक्सरसाइज, पोटाच्या एक्सरसाइज महत्वाच्या आहेत, त्या शनिवारी तुम्ही चांगलं घ्या. किंवा हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल किंवा एखादा आठवडा तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही पुढच्या सेक्शनला हिल वर्कआउट घ्या. हिलला तुम्ही 20 मिनिटं 25 मिनिटं अपडाऊन करा. जाताना फास्ट जावा, येताना स्लोली या. हे तुम्ही ऍड करा मंगळवार लास्ट तुमच्या ज्या सेशन मध्ये आहे त्यात. किंवा ते पण तुम्हाला जमत नसेल तर लेग वर्कआउट करा. हा असा आपला आठवड्याचा वर्कआउट आहे. हे तुम्ही 15 ते 20 दिवस फॉलो करा. लगेच आपला व्हिडिओ पुढचा येईल. 15 दिवसानंतर लगेच थोडासा ऍडव्हान्स वर्कआउट येईल यानंतरचा. तर व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओमध्ये एखादी चूक असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की समजलं नाही, तिथे कमेंट करा, मला सांगा, मी तुम्हाला परत लिहून वर्कआउट पाठवेन. तर व्हिडिओ, आपला चॅनल नवीन आहे. एक चॅनल होता तो हॅक झाला होता, आता दुसरा चॅनल काढलेला आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय त्याबद्दल धन्यवाद. जे भरती करणारे मित्र आहेत त्यांना